आहे आपल्याकडे जो प्रोग्राम तुम्ही आता पाहिलात ओडिसाचा, तशीच एक महाराष्ट्रामध्ये पण एक परंपरा आहे. गायती आदिवासी लोककला संवर्धन अकादमी या संस्थेची. कारण आदिवासी लोककलांचे संवर्धन करणारी ही एक संस्था आहे आणि आपले प्रदर्शन पुढे होणार आहे कृष्णा मजगे आणि समूह. तर मी थोडीशी माहिती या संस्थेविषयी कृष्णा सरांविषयी सांगेल की वयाच्या 8 वर्षांपासून त्यांचे वडील म्हणजे श्री सखाराम मजगे यांच्याकडून श्री गणपत मजगे यांनी ही कला शिकली आणि श्री गणपत सखाराम मजगे यांना 2005 मध्ये तत्कालीन भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. या काळात अनेक राज्य व जिल्हा पुरस्कार त्यांना भेटले. या सगळ्यांचे ऋण आपण फेडले पाहिजे या भावनेतून त्यांच्या विचारातून सन 2008 मध्ये त्यांनी आपली कला लोकांच्या समोर यावी व तिचे योग्य प्रकारे संवर्धन व्हावे या हेतूने राहत्या घरातच एक लहानसं म्युझियम त्यांनी उभारलं. सुरुवातीला या लहानशा म्युझियमला पाहायला येणाऱ्यांची संख्या खूप कमी होती, पण ती हळूहळू वाढू लागली. 2013 साली एडफीज या कंपनीचा चैत्र चाहुल या कार्यक्रमाचा ह्याच पुरस्कार त्यांना देण्यात आला. याच काळात आदर्श पोलीस पाटील हा महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला पुरस्कार त्यांना मिळाला. 2022 मध्ये महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागाचा आदिवासी गिरिजन हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. तोही पुरस्कार त्यांना दिला. त्यांच्या या कार्यात त्यांचे दोन्ही सुपुत्र कार्यरत असून त्यांचा मोठा मुलगा श्री शिवदास कुमार मजगे हा शिक्षकी पेशेमध्ये असून तो सुद्धा ही कला जोपासण्यामध्ये मोलाचे सहकार्य करत आहे. तसेच त्यांचा लहान मुलगा म्हणजेच कृष्णा मजगे यांनी आता या सर्व कलांचे संगोपन करण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली असून आपल्या कलांचे संगोपन आणि जतन करता यावं यासाठी त्यांनी सर जे स्कूल ऑफ आर्ट मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या शिक्षणाचा उपयोग करत आता ह्या सर्व कला नव्याने लोकांसमोर घेऊन येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ठाकरवाडी या म्युझियमचे नूतनीकरण करून आज पर्यटकांना या सर्व कलांचा आस्वाद घेता येत आहे. आपल्या शिक्षणाचा आणि गुरु वडील गणपत मजगे यांचे मार्गदर्शन घेऊन म्हणजे त्यांचे जे शिक्षक आहेत आणि वडील सुद्धा आहेत असे गुरु यांचे मार्गदर्शन घेऊन ते हे सगळं सांभाळत आहेत. त्यांच्या कार्याचा अनेक सामाजिक स्तरावर प्रशंसा केली जात आहे आणि अनेक सामाजिक स्तरावर त्यांच्या कार्याची दखल सुद्धा घेत असताना अनेक संस्थांनी त्यांचा गौरव करून त्यांना सन्मानित केले आहे. ते आपल्या या पारंपरिक कलाचा उपयोग करून अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात. भारताचा अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने त्यांनी भारताचे वीर क्रांतिकारी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवन प्रवास पहिल्यांदाच बाहुल्यांच्या माध्यमातून जगासमोर आणला आणि याचा सगळ्यात पहिल्यांदा जो कार्यक्रम आहे शो आहे त्यांनी दिल्ली येथे केला. तिथे मान्यवरांनी खूप स्तुती केली. त्यानंतर बरेच शो त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात केले. असेच वेगवेगळे उपक्रम ते सध्या राबवत आहेत आणि आपल्या या कलांना एका वेगळ्या स्तरावर नेण्यासाठी त्यांचे अतूट प्रयत्न चालू आहेत. तर थोडासा वेळ लागेल सेटअप करण्यासाठी. तर अशी ही एक जिवंत परंपरा आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येते. तर थोड्याच वेळात कृष्णा मजगे आणि समूह हा एक जो कार्यक्रम आहे तुमच्या समोर सादर करणार आहे.
कृपया आतमध्ये यावे. तर आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करत आहोत.
रात्री सभेच्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आणि तदनंतर त्यांचे सेवक निघालेले आहेत. ओम जोले गणपती दीनदयाळ, ओम जोले गणपती दीनदयाळ, ओम जोले गणपती दीनदयाळ, नामस्मरण मोर्या मोर्या जगराम. जय जय काची चिकनाता काची चिकनाता. हो भटजी. जय जय काशीश्वर नाथा असं देवाचं नामस्मरण करावं. जय जय पांढऱ्या रोगा पांढरा रोगा. हो भटजी. या ठिकाणी कुणाला पांढरा रोग झालेला नाही. जय जय पांडुरंगा पांडुरंगा असं देवाचं नामस्मरण करावं. हो भटजी. काकरून आपल्या अंगातली लुटी आमच्या अंगावर फेकत आहात याचा मतदार्थ कोणता असावा? अहो तुम्ही लोक महापापी आहात आणि तुम्ही पुण्यवान कसे हो? तुम्ही मत्स्यगुळाचे वसदार आहात. बरं बरं. आम्ही 2 पायाचे खाता. बरं. 3 पायाचे खाता. हो 4 पायाचे खाता. हो भटजी. आम्ही 2 पायाचे खातो. 4 पायाचे खातो. पण 3 पायाचा प्राणी या पृथ्वी तलावर नाही. अहो जन्माला आल्यास तुम्ही तेव्हाही सोडणार नाही असं म्हणताय. बरं बरं. पुढे आम्ही देव गजानन गणपतीचे पुढारी. हो गणपतीला पुढारी केव्हापासून लागायला लागले? पुढारी झालं. होय. अहो त्याचं काय झालंय? काय झालं? अहो आमची वय वर्ष झाले 60 आणि ऐकणाऱ्यांची बुद्धी झाली 9. म्हणजे तुमचं वय झालं 60. हो हो. आणि ऐकणाऱ्यांची बुद्धी झाली 9. हो कारण आम्ही ब्राह्मण. बरं बरं. तुम्ही ब्राह्मण. हो. बरं. पुढे देव गजानन गणपतीचे पुजारी. पुजारी. हो हो. देव गजानन गणपती पंचायत या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हो. सोडत झाले पूजा उद्या. पूजेला साहित्य पाहिजे. हो भटजी.
अशी कोणकोणती साहित्य लागते हो? प्रथम सवायशे नारळ आणि 1 तांदूळ. हो भटजी, तुमचा जन्म उलट्या महिन्यात झाला काय हो? कसं हो, सवायशे नारळ आणि 1 तांदूळ नाही, सवायशे तांदूळ आणि 1 नारळ असं म्हणावं. अहो तेच ते हो. अहो त्याचं काय झालंय? काय झालं? अहो आमच्या दात पडलेले आहेत. बरं. त्यामुळे आमची जी किंवा आहे ती वळवळते आहे. त्यामुळे पुढचं मागे आणि पुढचं मागे आणि मागचं पुढे होत आहे. हो, काही हरकत नाही. मग आणि कोणकोणती साहित्य लागते हो? कंदे, दुपे, जाई, जुई, शेवंता, मोगरा, बेलपत्र, तुळशीपत्र, दुर्वा, अंकुराचे म्हणतो. हो भटजी काका, यजमानाने सर्व साहित्य दिलेली आहे. हो. षोडोपचारे पूजा करून घ्या. द्या. हे घ्या, या अक्षता घ्या. द्या. हो भटजी, थांबा घेतो आलो द्या. या अक्षता घेतला, द्या. ही पुष्प घ्या. द्या. भटजी तुमचे हात फाटके दिसत आहे तो. अहो देणाराचे फाटके मग घेणाराचे कसे असतात? असं झालं. चला करा, पूजा करा. हे जमाय नमः, महादेवाय नमः, नारायणाय नमः, गोविंदाय नमः, खा देवा का भजान समर्पयामि, चक्रान समर्पयामि, मोदकान समर्पयामि, लाडवान समर्पयामि, कुडाच्या बाजारात समर्पयामि. भटजी काका, पूजा झालेली आहे. हो झालेली आहे. आता निघायला हरकत नाही तुम्हाला. अहो निघायचं कसं? काय झालं? अहो तो कळीतला नारळ उंदराने नेलेला आहे, उंदीर मामाने. दुसरा आहे तो दुसरा द्या. दुसरा देऊ? होय तर. भटजी काका, असं करा. काय करू? आमच्या बरोबर आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे मत्स्यकुळाचे बसतात आहोत. आमच्या बरोबर आमचे तुळशीदास भाऊ आलेले आहे. तर हा नारळ जरा तेवढा त्यांच्या माशाच्या कढीसाठी लावू द्या. आणखी एक काम करा. काय करू? तो नारळ आहे तो त्यांच्या आईच्या देवळात घेऊन झाला. असं आहे हो. भटजी, असं करा. काय करा? नारळ तुमचा घ्या आणि तुमच्या आईच्या देवळात घाला. उत्तम. द्या. घ्या. अक्षरा दिला आणि नारळ दिला आता दक्षिणा द्या. हो भटजी, यजमानाने दक्षिणा दिलेली आहे. ही दक्षिणा असं करूया, आमच्या बरोबर या ठिकाणी आमचे हे विवेक पालकर आलेले आहे. ती दक्षिणा तेवढी त्यांना थोडीशी काहीतरी खाऊ खाण्यासाठी राहू द्या. खाऊ खाण्यासाठी ठेवायचं म्हणता. हो. आणि हा नारळ काय माझ्या बायकोच्या तेराव्यास घालू? होय, घेऊन चला, घेऊन जा. अहो माझी बायको मला घरामध्ये घेणार नाही. मग आम्ही काय करायचं? पैसे द्या. अहो लहान मुलगा आहे तो. लहान मुलाला माझ्या कनवटीला बांधा घेऊन जातो. असं आहे. होय. त्या मुलाला नेण्यापेक्षा तो नारळ आणि ही तुमची दक्षिणा तुम्ही घेऊन चला. चालेल. चला निघतो. Japa
काय गणेश आहे? कोण आहात तुम्ही? आम्ही देव गजानन गणपतीच्या पंचालिका मनमोहन दासी आहोत. वा फार फार आनंद झाला. देव गजानन सभेच्या ठिकाणी आलेले आहेत. हो, हो. या ठिकाणी आपण कशाला आलेला आहात? आम्ही देव गजानन गणपती जवळ नवस केलेले होते. असे काय नवस केले होतेस ग? देव गजानन गणपती आमच्या नवसाला पाव. हा, आम्ही आमचं पोट आणि पाठ पिकू देत. पोट आणि पाठ. हो हो, म्हणण्याची पद्धत. असं असं. आम्हाला मुलं बाळ होऊ दे. हा, मग तुझ्या समोर आम्ही उत्तम तऱ्हेने फुगडी घालू. मग तुला मुलं झाली काय ग? हो, झालेली आहेत. तुला किती झाली? मला झाली 2. आणि तुला ग? मला झाली 2.5. वा वा वा, अडीच झाली. हो, हो. अडीच कशी झाली ग? अहो, दिवस गेलेले आहे. असं झालं. हो, हो. म्हणजे देव गजानन गणपती तुमच्या नवसाला पावलेले आहे. पावलेले आहे. देव गजानन गणपती नवस फेडायचे राहिलेले आहे. राहिलेले आहे. मग चला उत्तम करणे पुढे आला. तुम्ही उत्तम तऱ्हेने वाजवा. पुगाडी जय पुगाडी, पुगाडी जय पुगाडी, हा पुगाडी जय पुगाडी, पुगाडी जय पुगाडी, पुगाडी घालते गलगलगडी, पुगाडी घालते गलगलगडी, आम्ही तू बनाते प्रीतवाक्य तोडी, तू बनाते प्रीतवाक्य तोडी, हा पुगाडी घालते सदाली कोणी आता पुगाडी, पुगाडी जय पुगाडी, हा पुगाडी जय पुगाडी, पुगाडी जय पुगाडी, हा पुगाडी घालत गलगलगडी, पुगाडी घालत गलगलगडी, आम्ही तू बनाते तू बनाते प्रीतवाक्य तोडी, हा पुगाडी घालत सदाली कोणी आता पुगाडी, पुगाडी जय पुगाडी, हा पुगाडी जय पुगाडी. तमायल बाय तमायल एरडा खाली पळवलं, एरड गेलो गोया पडगो माझ्या पाया. दमली का बाई, दमली? अगं पडवून पडवून माझे हात दुखले ग. अहो, नाचून नाचून माझ्या कमरेचं काटकच घरी मोडलं. जाऊन मालिश करून घे. अहो, तसंच करावं लागेल मला माझ्या. बरं, देव गजानन गणपती नवस फेडलेले आहात. हो हो, फेडलेले देव आहे. गजानन गणपती तुमच्या नवसाला पावलेले आहे. हो हो, मग पावलेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही एक उत्तम तऱ्हेनं नाव घ्यावं. नाव घेतलं पाहिजे. होय होय होय. हा, नवऱ्याचं घेऊ ना? नवऱ्याचं घे. हो हो हो, घेते. हा, घेते. घे घे. हा. केळीचं पान टुरटुर फाटत. बर. केळीचं पान टुरटुर फाटत. हा. आणि प्रणवरावांचं नाव घ्यायला मला कसं तरी वा वा वाटत. वा, फार चांगलं नाव घेतस ग. तू घे भाऊ. मी घेतलं पाहिजे. होय तर.
घेते हा घेते हा गणिताच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, गणिताच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, रोहन नावांचं नाव घेते, गोपाळ नावांची लवर. वा, फार चांगली नाव आहे. चला आता चला. अशा प्रमाणे देव गजानन गणपती आणि माता सरस्वती आपल्या स्थानाला निघून गेलेले आहे आणि तदनंतर मग शंकराची स्वारी निघालेली आहे. शंकर त्रिंबकराया रे हा, शंकर त्रिंबकराया रे हा, शंकर त्रिंबकराया रे हा, शंकर त्रिंबकराया रे हा. अर्धांगी पार्वती गौरीया गणपती, पार्वती गौरीया गणपती, अर्धांगी पार्वती गौरीया गणपती, अर्धांगी पार्वती गौरीया गणपती. शंकर त्रिंबकराया रे हा, शंकर त्रिंबकराया रे हा, शंकर त्रिंबकराया रे हा, शंकर त्रिंबकराया रे हा. बाबा
माया देखिली जगदंबिका माया देखिली जगदंबिका माया देखिली जगदंबिका. अशाप्रमाणे शंकराची स्वामी कैलास पर्वतावर घेऊन गेलेले आहे आणि तदनंतर मग रामायणातील कथा भागाला सुरुवात होत आहे. कथा बोलू श्री रामायणी गा धन्य धन्य वाल्मिकाची वाणी हे सोन्याचा बुधवली गा. मेरो मनमोहन मनमोहन आयो नहीं केवळ लंकेचा त्याग केला कशासाठी असेल तर लंकेधीश रावण म्हणजेच माझा दादा याच्या इच्छेविरुद्ध केवळ या शूर्पणखेला लग्न केलं आणि म्हणूनच लंकेतून हतभाग या शूर्पणखेला केलं आणि त्या दिनापासून या दंडिका अरण्यात वास्तव्य सुयाने माझ्या इच्छेशिवाय या दंडिका अरण्यात एक पाणही होऊ शकत नाही. पण माझा पुत्र तो म्हणजे शबरी. तो शबरी केवळ तपस्या करण्यासाठी बसला होता. तपस्या करत असताना केवळ 3 माणसं तिथं आली आणि त्या 3 माणसाने माझ्या पुत्राचा घात केला. नाही, तोच घात केला. त्या माणसाचा बदला घेण्यासाठी केवळ ही शूर्पणखा निघाली शूर्पणखा नाही. या वेशात जर मी तिथपर्यंत गेले तर केवळ ते मला ओळखणार आहे आणि म्हणूनच केवळ हा वेश न धारण करता एका सुंदर स्त्रीचा मी वेश धारण करणार आहे आणि तोच सुंदर स्त्रीचा वेश धारण करून निघाली शूर्पणखा या दंडिका अरण्यात. समाधान केवळ मातृ इच्छेसाठी आणि पितृवचनासाठी या दंडिका अरण्यात केवळ प्रभू रामचंद्रासहित आणि माता सीतासहित या वास्तव्यास आम्ही आलो. या समोर दिसणाऱ्या पर्णकुटीत आम्ही राहतो. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेनं केवळ कंदमुळे गोळा करण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय आणि म्हणूनच त्या गोष्टीला विलंब न करता केवळ कंदमुळे गोळा करण्यासाठी आम्ही तत्पर होतोय आणि म्हणूनच रतिहुन सुंदर मदन मंदिरी मदनाने वरदान तुला
ज्या व्यक्तीच्या शोधात मी होते ती व्यक्ती आज माझ्या नेत्रासमोर राहिली. कोणत्या तऱ्हेने यांच्याशी संवाद साधावा हेच काही कळत नाही. अहो हा नमस्कार. नमस्कार. या घनदाट अरण्याच्या ठिकाणी तुम्ही एकट्याच देताय. मला सांगा हो, कोण आहात आपण? माझं नाव विधान. हं, माझं नाव विधान मोहिनी. मोहिनी. हा, मग या घनदाट अरण्याच्या ठिकाणी तुम्ही एकटे का म्हणून देताय? याला कारण आहे हो. या विश्वाच्या ठिकाणी मला आधार नाही. मी निराधार आहे आणि मला आधाराची गरज आहे. तुम्हाला आधाराची गरज आहे. मग ऐका म्हणतोय, या घनदाट अरण्यातून बाहेर सोडण्याचं कर्तव्य हा सौमित्र करणार आहे. आणि म्हणूनच तुम्हाला माझी विनंती आहे, विलंब नकोय, चला म्हणतोय माझ्यासोबत. नाही, थांबा म्हणते. यावेळी हात देण्यासाठी सारे जण सिद्ध होतात, पण जन्मोजन्मांतरीची साथ कोणीच देत नाही. तुमच्या बोलण्याचं गांभीर्य माझ्या लक्षात येत नाहीये. याला कारण आहे, मला जी साथ हवी आहे ना ती जन्मोजन्मांतरीची, जन्मोजन्मांतरीची. आयुष्याच्या अंतापर्यंत तुमची साथ मला हवी आहे. तुम्हाला नक्की म्हणायचंय तरी काय? आणि ते कोणत्या तरी नसेल. जवळी घ्याना मला, जवळी घ्याना मला सख्या हो, आज मला सावरा सख्या हो, आज मला सावरा सख्या हो, आज मला सावरा. मर्जी तुमची सांभाळीन हृदयी, मर्जी तुमची सांभाळीन हृदयी, जवळी घ्याना मला, जवळी घ्याना मला, आज मला सावरा सख्या हो, आज मला सावरा सख्या हो, आज मला सावरा. हे पहा, तुमची इच्छा प्रामाणिक आहे, मी नाही म्हणत नाही. पण माझ्या प्रभू रामचंद्राच्या आज्ञेशिवाय मी आजपर्यंत कुठलीही गोष्ट केली नाही. आणि म्हणूनच तुम्हाला माझी विनंती आहे, समोर दिसणारी ती पर्णकुटी, लवकरात लवकर त्या पर्णकुटीपर्यंत जा आणि माझ्या प्रभू रामचंद्राची भेट घ्या. त्यांनी जर आज्ञा दिली तर खरोखरच तुमच्याशी विवाह करण्यासाठी मी तत्पर होईल. जशी तुमची इच्छा. त्या पर्णकुटीपर्यंत जाईल, त्यांच्या इच्छेत परिवर्तन करेन आणि होकार घेऊनच येईल. होकार घेऊन मग विलंब नको, लवकरात लवकर जा. ठीक आहे, ही मोहिनी गेली आहे की पर्णकुटीपर्यंत. प्रभू रामचंद्राची आज्ञा घेईल यात काही शंकाच नाही. आणि म्हणूनच माझं नित्याचं कर्तव्य कंदमुळे ओळखणं आहे. प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे आणि तीच कंदमुळे ओळखण्यासाठी निघाला सौमित्र. हर्षली अयोध्या नगरी, हर्षली अयोध्या नगरी, हर्षली अयोध्या नगरी. श्रीरामाच्या जयघोषाने, श्रीरामाच्या जयघोषाने वाढली रे मृगनगरी. पिताश्रींची आज्ञा घेतली आणि हा रामचंद्र या अरण्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. सोबत सीता जानकी आणि लक्ष्मण या दोघांना घेऊन या पंचवटीमध्ये आम्ही पर्णकुटीचं वास्तव्य केलं. या पर्णकुटीच्या वास्तव्यामध्ये नित्याचं कर्तव्य कोणतं तर सीता जानकी सोबत मी राहावं आणि सौमित्राने जाऊन नियमित नित्य नियमाने कंदमुळारी फळं आणावीत
आपल्या कर्तव्यासाठी सौमित्र केलाय खरा, परंतु आजच्या दिनी हा विलंब झालाय तो कशासाठी असेल? चला या खडकावरती बसून या सौमित्राची 2 क्षण वाट पाहावी, हेच माझं कर्तव्य ठरतं. बापरे, लगबगीनं आज्ञेचा विचार केला आणि प्रभू रामचंद्रापर्यंत माझं येणं झालं. काही का असेना त्यांच्या मतात परिवर्तन करावं आणि आज्ञा घेऊन सौमित्रापर्यंत निघून जावं, एवढंच. कोण? प्रभू रामचंद्र. नमस्कार करते. वा माते, परस्त्री ही माते समान आणि पदस्पर्श करणारी स्त्री ही पवित्र झाली आहे. शुभ आणि मंगल छत्रेचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद मिळाला, खरंच मन कृतकृतार्थ झालं. एवढंच, मनात वावरणारी इच्छा जर का पूर्ण झाली असेल ना, तर पावन होईल मी. मनातील इच्छा? अगं, रामाने कधी दुसऱ्या स्त्रीच्या मनातील इच्छा परिपूर्ण केली नाहीस, कधी होणार नाही. हा, सांग, तुझ्या मनामध्ये कोणत्या प्रकारची इच्छा आहे? एकच. राम भाऊजी तुम्हा बंधूसी करावं. राम भाऊजी तुम्हा बंधूसी करावं. तुम्हा बंधूसी अरे वा, जर तुझी जर इच्छा असेल तर काही हरकत नाही. आणि तुम्हा दोघांच्याही मनाने जर तुम्ही ठरवलं असेल तर हा रामचंद्र तुमच्या लग्नासाठी होकार देत आहे. पण हे जर का तुम्ही वचनानं जर सांगितलं असाल तर माझा त्यावर विश्वास बसेल. हे प्रभू रामचंद्र, यावेळी तुम्ही शब्द दिलात, पण तुमच्या शाब्दिक बोलावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास बसेल हो, पण तुमचा बंधू विश्वास ठेवणार नाही. याच्यासाठी वचनाच्या शब्दानं तुम्ही मला शब्द द्या. हे माते, मी तुला शब्दाने शब्द देऊ शकतो, परंतु माते, या ठिकाणी माझ्याकडे तुझ्याकडे देण्यासाठी लिखित स्वरूपात असं कोणतंही साधन नाही. एवढाच ना, माझ्याजवळ पर्याय आहे. यावेळी तुम्ही माझ्या पृष्ठभागीवर या कंचुकीवर या बाणानं लिहून द्या, जेणेकरून तुमचा बंधू त्यावर विश्वास ठेवेल. काही हरकत नाही. केवळ माझं नित्याचं कर्तव्य झालेलं आहे आणि म्हणूनच लवकरात लवकर त्या पर्णकुटीपर्यंत मला जायचंय आणि म्हणूनच निघालो. काय म्हणावं तरी, वचनाच्या शब्दांना आम्ही शब्द घेतला. प्रभू रामचंद्रानं आम्हाला शब्द देखील दिला आणि आमचं वचन पूर्णत्वाला झालं. आता सौमित्रापर्यंत जाऊन घडलेलं सारं वृत्तांत त्यांना कथन करा. कोण सौमित्र हो? हा, यावेळी माझ्या इच्छेची पूर्तता आम्ही करून आलो. इच्छेची पूर्तता तुम्ही करून हा. आला म्हणजे प्रभू रामचंद्राने जी आज्ञा दिली आहे हा ती तुम्हाला वचनाने दिली आहे. हा, मग? आणि ते वचन कोणत्या तऱ्हेनं पूर्ण झालं माहितीये? हम्म. पहा, आमच्या पृष्ठभागी सांगावा धाडीला
पृष्ठभागी सांगावं झालेलं आहे. हा. मग दाखवा मला कुठं आहे तसं. हे पहा मनी धनुनी पापी भावना स्वरूप मनी धनुनी पापी भावना आदि स्वरूप जर प्रभू रामचंद्राची आज्ञा अशी असेल तर ठीक आहे, पण मोहिनी ही आज्ञा तुला मान्य आहे का? हा ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने सांगितलंय त्याचप्रमाणे होणार आहे. मग ठीक आहे मोहिनी, ती आज्ञा शिरसामान्य मानून हा लक्ष्मण ही आज्ञा पूर्ण करण्यासाठी मोहिनी तयार होय म्हणतो.
सीते, तुझ्या मनाची इच्छा या राघवाने ओळखलेली आहे. कार्यक्रम सुरू करत आहोत. परंतु सीते, एखाद्या मुक्या प्राण्याला मारणं हे माझ्यासारख्या रामाला कर्तव्याला शोभत नाही. उचित क्षत्रियात असे निमृगया, उचित क्षत्रियात असे निमृगया, शास्त्र असे बोलते, शास्त्र असे बोलते, उचित मुळे भ्रमते, उचित मुळे भ्रमते. हे सीते, तुझ्या मनाची इच्छा पूर्ण करणे हे पतीचं कर्तव्य आहे. परंतु या पर्णकुटीच्या ठिकाणी तुला एकटीला टाकून जाणं या रामाच्या मनालाही पटत नाही. हे प्रभू, तुम्ही निश्चिंत जा. लक्ष्मण भाऊजी आमच्या समवेत आहेत. बरोबर आहे. लक्ष्मणाच्या खांद्यावरती माझ्या जबाबदारीचं ओझं देऊन ह्या राघवाला तुझ्या इच्छेच्या पूर्ततेसाठी जावं लागतं. मग चला, विलंब कशाला करूया. त्या मृगाच्या मागून हा राघव जात आहे. रामे त्र्यंबक धनु घेऊनी अंगुष्ठे धनुधारिणे. रामे त्र्यंबक धनु घेऊनी अंगुष्ठे धनुधारिणे. सोनी मांग वज्रदृष्टीने, सोनी मांग वज्रदृष्टीने लागिले पाठी. धाव, धाव लक्ष्मणा, धाव. सीते, धाव लक्ष्मणा, धाव. घात झाला सीते. लक्ष्मणा, पडले संकट स्वामी नामोजी, स्वस्त देव पडले संकट स्वामी नामोजी, स्वस्त देव तुका मारू गेला बनितो भगवती श्रमणा. तुका मारू गेला बनितो भगवती श्रमणा. स्वामी नामोजी, स्वस्त देव भाऊजी, यावेळी स्वामींची धावा म्हणते. यावेळी कोणतं तरी संकट स्वामींवर आलंय. याच्यासाठी तुम्हाला तिथपर्यंत गेलं पाहिजे. पण माते, आज्ञा प्रभू रामचंद्राची आहे. माझ्या आज्ञेशिवाय कुठेही जाऊ नकोस. आणि त्याच प्रभू रामचंद्राच्या आदेशावर मी कसा काय जाऊ? पण प्रभू संकटात आहेत. त्यांची संकटापासून मुक्तता केली पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला गेलंच पाहिजे. पण ठीक आहे माते, जर तुमचं म्हणणं असं असेल तर निघाला निघाला सौमित्र. पण थांबा माते, हा सौमित्र ही लक्ष्मण रेषा आखत आहे. तुम्हाला माझी एक विनंती आहे, या लक्ष्मण रेषेच्या तुम्ही मागे येऊ नका. जोपर्यंत प्रभू रामचंद्राची सुटका आम्ही करत नाही, तोपर्यंत या लक्ष्मण रेषेच्या बाहेर येऊ नका. तो निघाला निघाला सौमित्र.
थांबा हा भिक्षा घेऊन येते. ही घ्या भिक्षा. हे माई, मी भिक्षा तुमची स्वीकारू शकत नाही, कारण तुमच्या या झोपडी समोर हे अग्नीचा वास्तव्य दिसत आहे. या अग्नीला मी त्याच पलीकडे येऊ शकत नाही. माई, तुम्हाला मला भिक्षा द्यायची असेल तर बाहेर येऊन द्यावी. नाही नाही, मी असं कसं करू शकते. यावेळी भाऊजींनी सांगितलंय की या रेषेच्या बाहेर जाऊ नकोस, पण द्वारी आलेल्या अतिथीचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य आहे. याच्यासाठी हे मला नित्यशा करावंच लागणार आहे. मग महल, हे घ्या. माई, तू सूर्यकुलाची वधू आहे. जर या अग्नीच्या बाहेर येऊन मला भिक्षा देत असाल तर निघालो या पृथ्वी तलावर सांगते. हा सूर्यकुलातील राम आणि त्यातील ती सुशिला ही क्रमभंग आहे, निष्ठाभंग आहे. थांबा म्हणते, असा विचार करू नका. यावेळी तुमच्या मनात वावरणारी इच्छा मी परिपूर्ण करते. चिंता करू नकोस, येते बापडी बाहेर. ठीक आहे? थांबा म्हणते. विचार करू नका.
माझी दिलगिरी व्यक्त करतो. तर आमचा लाईव्ह शो चालू असताना लाईटचा काही टेक्निकल इश्यू झाल्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला. तुम्हाला थोडं शो चालू असताना ब्रेक घ्यावा लागला. त्याच्यासाठी मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो त्यासाठी. हा आमचा जो आता आम्ही कार्यक्रम सादर केला, याला आम्ही चांबड्याच्या बाहुल्या असं म्हणतो. हा आमचा पारंपरिक कार्यक्रम आहे. पिढ्यानपिढ्या हे आम्ही करत आलेलो आहोत. आमच्या 5 ते 6 जनरेशन पासून आम्ही हेच करत आलेलो आहोत. ह्या कलांचा इतिहास म्हणजेच आमच्या पारंपरिकतेचं म्हणजे शिवकालीन ह्या सगळ्या कला आहेत. आम्ही ठाकर ह्या कम्युनिटीशी बिलॉंग करतो आणि ठाकर ही कम्युनिटी ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गुप्तहेरीचं काम करायची आणि त्या गुप्तहेरीचं काम करत असताना ह्या कलांचा वापर करून गुप्तहेरीचं काम करायचे. त्याच्यामधलाच हा एक कला प्रकार म्हणजे चांबड्याच्या बाहुल्या. असाच दुसरा कला प्रकार आहे तो कळसूत्री बाहुल्या, म्हणजेच त्याला स्ट्रिंग पपेट किंवा कठपुतली असं म्हणतात. आणि दुसरा कला प्रकार आहे तो चित्रकथी. आपल्याला एक्झिबिशन आहे आपलं खाली आपल्या कॉलेज सोमय्या कॉलेजने खाली सगळ्यांसाठी तिथे केलेलं आहे. त्या एक्झिबिशन मध्ये हे तिन्ही कला प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील. आमच्या ठाकर कम्युनिटीचे एकूण 12 लोककला प्रकार आहेत आणि ह्या सगळ्या लोककला प्रकारांचा आम्ही शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरीसाठी वापर करायचो. माझे वडील गणपत सखाराम मजगे माझे गुरु आणि माझा भाऊ, माझ्या वडिलांना 2005 मध्ये नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे ह्या सगळ्या कलांचं संगोपन करण्यासाठी आणि संवर्धन करण्यासाठी. तसेच माझे साथी कलाकार म्हणजेच पपेटियर श्रमिका मस्के, त्यानंतर दिव्या ठाकूर, संस्कार मस्के, मीरा मस्के आणि अमित मस्के, ह्या सर्वजण आम्ही ह्या छोट्याच्या स्टेजच्या मागे आमचं सगळं काही कार्य सांभाळत होतो. आणि पुढच्या बाजूला माझी साऊंडची व्यवस्था बघणारा म्हणजे तुमचा दुसरा भाऊ ऋषिकेश सिंगनाथ, तो इथे बसून नाही करत. सोमय्या कॉलेजचं मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी आम्हाला हा स्टेज इथे उपलब्ध करून दिला आणि आम्हाला एक संधी दिली इथे आमचा कार्यक्रम, आमची लोककला सगळ्यांसमोर सादर करण्याची. प्राची मॅडमांचं पण खूप खूप आभार की त्यांनी आम्हाला शोधून काढलं आणि आज तुमच्यापर्यंत पोहोचवलं. खूप खूप थँक्यू म्हणतो आणि आमचा हा कार्यक्रम संपवतो. थँक्यू. धन्यवाद मजगे सर. आणि सर्व धन्यवाद शशिकांत जी. शंकर दे, आप भी स्टेज पे आ जाइए और मैं सुप्रिया मैडम से विनंती करूंगा हेलो कि मान्यवरों का सत्कार किया जाए. सुप्रिया मॅडम यांना मी विनंती करेल की त्यांनी शंकरजी दे यांचा सत्कार करावा.
ठाकरवाडी म्युझियम म्हणून. सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ तालुका आहे आणि त्या कुडाळ तालुक्यामध्ये पिंगुळी नावाचं आमचं छोटंसं गाव आहे. त्या गावा पब्लिकसाठी आम्ही ओपन केलेलं आहे 4 वर्षापूर्वी. तुम्ही जर मुंबई गोवा हायवेने जर जात असाल, प्रवास करत असाल, तर नक्की त्या साईडला आमच्या म्युझियमला व्हिजिट करा. तुम्हाला या सगळ्या कला, अनेक 400 वर्ष जुन्या पपेट्स, चित्र, पेंटिंग्स, 150 वर्ष जुना पांगोबैलाचा साज, अशा अनेक वस्तू त्या म्युझियम मध्ये पाहायला मिळतील. आणि आम्हाला थोडा आनंद होईल की आमच्या कला पाहायला कोणतरी आलं आणि आम्हाला कोणीतरी सपोर्ट करतं. धन्यवाद. थँक्यू.